नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। एक भंडारी या सरकारचा निषेध असो कोण बोलता देणार नाही, आमच्या हक्काची आजोबांच्या दाखल्यावरती शेषवंशीय क्षत्रिय भंडारी असं स्कूल लिंकवरती मेन्शन आहे। आम्हाला 1967 दाखल्याचा पुरावा लागतो। मग तो पुरावा काय असतो, तर शाळा सोडण्याचे दाखले। मग शाळेच्या सोडल्याच्या दाखल्यामध्ये अनेक जणांच्या स्कूल लिंकवरती म्हणजे वडिलांच्या आजोबांच्या शेषवंशीय क्षत्रिय भंडारी असा उल्लेख आहे आणि आत्ताच्या तात्काळ दाखल्यांवरती हिंदू भंडारी असा उल्लेख येतोय, जे आता नवीन फ्रेश 10वी 12वी झालेले विद्यार्थी त्यांच्या याच्यावरती। तर जेव्हा मूळ पुरावे मागतात तेव्हा स्कूल लिव्हिंगचा उल्लेख असतो, त्या स्कूल लिव्हिंगमध्ये शेषवंशी क्षत्रिय भंडारी असा उल्लेख असल्यामुळे हे लोक जातीचे दाखले देत नाही, ते पेंडिंग ठेवलेत किंवा निकाली काढलेत किंवा ते उत्तरात करतात की तुम्ही हिंदू भंडारी असलेला शाळेचा दाखला घेऊन या। तर 1960 आणि 1967 सालचा हिंदू भंडारी असलेला शाळेचा दाखला आमच्याकडे नाहीच आहे। बरं, गाव नमुना 14 सांगा। मग गाव नमुना 14 काही ठिकाणी महापालिका क्षेत्र, काही ठिकाणी ग्रामपंचायत आहेत, अशाच ठिकाणी सगळ्याच ठिकाणी तो विषय नाही आहे, कळलं का? त्याच्यामुळे त्याची नोंद जी आहे ती तहसीलदाराकडे पण नाही आहे। काही ठिकाणी आहेत, काही नोंदी आहेत, काही नोंदी नाही आहेत, असं पत्र सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेलं आहे की सदर बाबतीमध्ये गाव नमुना 14ची आपल्याकडे नोंद नाही आहे म्हणून, कळलं का? तर आमच्या भंडारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? कारण की आता जर त्यांचं 11वी 12वीचं असेल वर्ष किंवा 15वीचं वर्ष असेल किंवा नोकऱ्यांसाठी लागतो, परत कास्ट व्हॅलिडिटीसाठी सुद्धा आम्हाला स्कूल लिव्हिंग हा मूळ पुरावा म्हणून द्यावा लागतो। त्याच्यावरती पण सेम इश्यू असल्यामुळे कलेक्टर ऑफिसवरनं सुद्धा कास्ट व्हॅलिडिटीवाले जे आहेत ते उत्तरात काढतात किंवा निकाली काढतात किंवा त्याच्यावरती हिअरिंग लावतात। मग त्यासाठी 2-2, 3-3 वेळा हिअरिंग होते, माणसाने जाऊन बसायचं, तासनतास बसायचं। म्हणजे मूळ रहिवासी असलेला किंवा ज्या नरवीर चिमाजी अप्पांच्या काळात असलेला जो भंडारी समाज आहे तो इथे प्रामुख्याने वसलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात। आज जवळजवळ 1.5 लाख ते 1.25 लाख ते 1.5 लाख लोकसंख्या ज्या समाजाची आहे, अशा स्थानिक भूमिपुत्र असलेल्या समाजाला तुम्ही जर डावलत असाल आणि जातीचे दाखले देत नसाल तर त्याच्या विरोधामध्ये आक्रोश म्हणून आम्ही ठिय्या आंदोलन सध्या करतोय। आणि याच्या पुढे मोठ्या प्रमाणात आपण जर हे पूर्ण विषय हा पूर्ण क्लिअर झाला नाही किंवा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर याचे पडसाद अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये उमटतील। त्याच्यामध्ये संपूर्ण भंडारी समाजाचे विश्वस्त अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा समाजाचे बांधव असतील आणि विविध पक्षातले राजकीय पक्ष जे असतील ते संपूर्ण याच्यामध्ये समाविष्ट होऊन हा एक मोठा आंदोलन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल आहे। बरं, मग आता जे विद्यार्थी आहेत म्हणजे आता ज्यांना मुख्यत्वे त्रास होतो शाळेत त्यांना किंवा इथे जे दाखले मिळत नाही आहेत, त्यांना मुख्यत्वे कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं या दाखल्याच्या फेरफारीमुळे? नाही, त्यांना ॲडमिशनसाठी विषय होत आहे किंवा आता समजा आरक्षण आहे, इतर मागासवर्गीय प्रवर्गात हा ओबीसी समाजामध्ये मोडणारा जात आहे आणि त्याच्यामुळे मग आम्हाला ॲप्लिकेशन देताना किंवा कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे आम्हाला ओपनमध्ये फॉर्म भरावे लागत आहेत। ओपनमध्ये फॉर्म भरून प्रवेशिका घ्यायला लागते, मग त्याच्यासाठी जास्त पैसे देऊन पैसे भरावे लागतात। त्याच्यामध्ये आम्हाला जातीच्या दाखल्याच्या माध्यमातून पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, त्यापासून आमचा समाज वंचित राहतो, आमचे विद्यार्थी वंचित राहतात। म्हणजे जे सवलती सोयी मिळतच नाही आहे। पण मूळ मुद्दा हा आहे की SDO कार्यालयात म्हणजे जसं प्रांत अधिकारी असतील की त्याच्यावरती कलेक्टर असतील आणि याचा एक आयोग आहे इतर मागासवर्गीय बहुजन आयोग, या आयोगाकडे सुद्धा भंडारी समाजाचा जो विषय आहे तो मागे भंडारी समाजाचे जे जातीच्या दाखल्यासाठी जे विद्यार्थी किंवा इतर लोक जे येतात त्यांना जातीचा दाखला देण्यासाठी इथे टाळाटाळ केली जाते, नकार दिला जातो। त्याचं कारण असं आहे की त्या जातीच्या पुढे शेषवंशीय क्षत्रिय लिहिलं गेलं आहे, त्याचबरोबर काही ठिकाणी हिंदू भंडारी लिहिलं गेलेलं आहे, परंतु जी अनुसूचित म्हणजे ओबीसीची जी काही हे आहे यादी आहे, ह्या यादीमध्ये 187ला केवळ भंडारी हा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखामुळे हे लोक इथे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते हेतू पुरस्कर तिथे तो दाखला देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। आणि ह्या संदर्भातलं आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रथमेश राऊत यांनी हा मुद्दा उचलून आज इथे आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनासाठी आमच्या सर्वच भंडारी समाज बांधवांनी म्हणजे सर्वच राजकीय पक्षाचे त्याचबरोबर विश्वस्त मंडळांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। कारण असं आहे की हा विषय केवळ एका पक्षाचा उरलेला नसून पूर्ण भंडारी समाजाचा आहे आणि भंडारी समाजातील जे कोणी आहेत त्यांच्या पुढे जरी शेषवंशी लिहिलं असेल किंवा इतर काही लिहिलं असेल, हिंदू लिहिलं असेल, परंतु त्याला जातीचा दाखला हा मिळालाच पाहिजे आणि ज्या काही ओबीसीच्या सवलती मिळतात ह्या मिळाल्या पाहिजेत, ह्या मागणीसाठी आजचं हे आंदोलन। आजच्या या मोर्चामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर, वकील, समाज बांधव उपस्थित राहून
की समाजाची एक वज्रमूठ त्यांनी दाखवली आणि आजपर्यंत असलेला अनुभव की ह्याच्यापुढे सरकार झुकलं पाहिजे आणि आम्ही तो झुकवणारच आणि आमचा हक्क आम्ही घेणारच, ही आमची ठाम भूमिका असेल. आणि आज प्रांतांबरोबर बोलल्याबरोबर प्रांतांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. काय सरकार केलं सर? त्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव त्यांनी सरकार दरबारी पाठवून पुढे तो फॉलो करून जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर आमच्या समाज बांधवांना कसा दाखला मिळत जाईल ह्याचे प्रयत्न ते करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही ते होकारार्थी असेल असं उत्तर आम्ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.